बेलवंडी गावामध्ये अशी समस्या उद्भवलेली आहे की लहान लहान मुलांचे शाळेचा असा प्रश्न निर्माण उपस्थित झालेला आहे की त्यांना येण्या जाण्यासाठी रोड नाही आणि रोड नसल्यामुळे त्यांचे शाळेची जाण्या येण्याचा अतोनात हाल होत आहेत. त्यांना वारंवार संबंधित शेतकरी बेलवंडी गावातले शेतकरी असतील ते अडवणूक करतात आणि अडवणूक केल्यामुळे लहान लहान मुलांचं म्हणा जिल्हा परिषद झेडपीच्या शाळेमध्ये जाणारी जी लहान लहान मुलं आहेत त्यांची वारंवार हेरेसमेंट होत आहे आणि त्यामुळे त्यांचं शिक्षणाचं नुकसान होत असल्यामुळे आज बेलवंडी गावातील नागरिक हे कुठंतरी पुढे येताना दिसत आहेत. त्यांची समस्या आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मुलांना बेलवंडी गावामध्ये जी शाळेत जात असताना त्यांना जी अडवणूक होती रोडमध्ये की रोडने जाऊन देत नाहीत त्यांना, की तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी त्यांची एक गांभीर्याने बाब लक्षात घेण्यात यावी आणि त्यांना रोड खुला करून देण्यात यावा आणि त्यांना कायमस्वरूपी शिक्षणासाठी त्यांना रोड खुला करण्यात त्यांना खुला करून रोड देण्यात यावा. आणि आपण ज्या समस्या जाणून घेणार आहोत, काय काय घडलेला प्रकार आहे, मुलांना रोड अडवण्यात मुलांना जाताना रोडनी शेतकऱ्यांनी अडवलं होतं, काय काय प्रकार घडलेला होता ते आपण जाणून घेणार आहोत. जी घटना घडलेली आहे बेलवंडी गावात तुमची मुलं जी शाळेला जात असताना जे रोडने घडलेला प्रकार आहे ते न्यू महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलला तुम्ही आज स्पष्टपणे तुमचा विषय मांडा. शाळेतील मुलं चालली होती ती अडवली, त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, रस्ता झालाच पाहिजे. आणि तुमची मुलं शाळेत जात असताना असं बघा, तुमची मुलं शाळेत जात असताना तुम्ही कोकनर वस्तीवरती राहता आणि 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या 2-3 किलोमीटरच्या अंतरामध्ये जो रोड आहे ती लगतचे लागून शेतकरी कोण आहेत? शेती वस्तीवर सांग ना सर. सांगते ना, तात्या शेट्टी यांची बायको मनीषा शेट्टी, गणेश शेट्टी, पूजा शेट्टी, अजून खूप मंडळी होती त्यांची शेती. आणि तुमची मुलं त्या रोडने जात असताना तुमच्या मुलांना अडवण्यात आलं का? हो, अडवण्यात आलं होतं. आणि कशामुळे अडवण्यात आलं होतं? शाळेत जात होते रस्त्यामुळे. त्यामुळे. आणि अडवण्यात आलं असताना ती नेमकं म्हणजे तिथं कोण कोण होतं? म्हणजे लहान लहान मुलांबरोबर माणसं लोक होती का त्यांच्याबरोबर? तुम्ही होतात का? ते आजोबा वगैरे असं कोण होतं? मी स्वतः होते. अशा प्रकारे बेलवंडी गावामध्ये जे शेतकरी आहेत की ते जाणून बुजून लहान लहान मुलांना झेडपीची शाळा जी आहे तिथं ती 4थी पर्यंतची शाळा जी आहे त्या शाळेमधली लहान मुलं आहेत ते त्यांना ती रोडने अडवणूक होते. त्याच्याबद्दल वाल्मिकजी कोपनर हे आपल्याला थोडक्यात काय काय प्रकार आहे ते त्यांच्या शब्दरचनेतून सांगतील. शाळेतील मुलं शाळेत जात असताना शेजारची रस्ते उभा राहून बाया काठी घेऊन येतात आणि मुलांच्या मागं पळत येतात, रस्त्याने येऊ नका. आणि दुसरी मुलं शाळेत जाऊन देतात राक्षे वस्तीवरची. आमची मुलं माघारी लावतात की 4 दिवस झालं आमची मुलं शाळेत जात नाहीत. बेलवंडी शाळेत त्यांचं दाखले, तेव्हा आम्ही ती दाखलं काढून राक्षसवाडीत टाकणार आहोत. तेव्हाच तहसीलदारला आम्ही निवेदन देणार आहे की आमच्या रस्त्याची अडवणूक होत आहे आणि मुलांचं शाळेचे नुकसान होत आहे. अशा प्रकारे ही चिंताजनक बाब समोर आलेली आहे की बेलवंडी गावातून राक्षसवाडी गावामध्ये दाखले काढून टाकण्यात येणार आहेत की शिक्षणाची अशी एक गांभीर्याने बाब ही शिक्षण अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी थोडंसं जरा ही बाब जरा गांभीर्याने घेण्यात